उपवासाला चालणारे साबुदाण्याचे लाडू। तुम्ही जे प्लेटमध्ये लाडू बघू लागले ते लाडू रव्याचे नाहीये तर साबुदाण्याचे बनवलेले आहे आणि विशेष म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यातच बनवले। साखरेचा पाकही करायची गरज नाही आणि 3-4 चमचे तुपामध्ये हे लाडू तयार होतात। चवीला इतके छान आणि मस्त खमंग लागतात, तोंडात टाकताच पेड्याप्रमाणे विरघळतात आणि एकदा करून ठेवले की महिनाभर आरामशीर टिकतात। पण हे महिनाभर राहतच नाही, कारण ते इतके छान होतात की ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे लाडू खाऊन फस्त करतात। रेसिपी नेहमीप्रमाणे करायला सोपी जावी म्हणून मी सर्व साहित्याचं प्रमाण वाटी आणि वजनी दोन्हीने सांगितले आहे। तरीही काही समस्या असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। नमस्कार, मी उज्ज्वला। साबुदाण्याचे लाडू करण्यासाठी 2 वाट्या भरून साबुदाणा घेतला आणि याचे वजन 250 ग्रॅम एवढे आहे। साबुदाणा भाजण्यासाठी जाडबुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली। दोन्ही वाट्यातला साबुदाणा कढईमध्ये घातला। आता हा भाजून घेऊ आणि सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने। आता कमी गॅसवर सुरुवातीला हा साबुदाणा आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनिटे भाजून घ्यायचा आहे आणि साबुदाणा भाजत असताना तो सतत हलवत राहायचा। जवळपास 7 ते 8 मिनिटे झाले। एकदम कमी गॅसवरती हा साबुदाणा मी भाजून घेतला। आता मात्र गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटे हा साबुदाणा भाजून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरती साबुदाणा भाजत असताना तो सतत हलवत राहायचा, खाली अजिबात लागू द्यायचा नाही, कारण कढई आणि साबुदाणा दोन्ही ऑलरेडी गरम असतात, त्यामुळे ते पटकन चिटकू शकतं, कलर त्याचा डार्क होऊ शकतो, म्हणून सतत हलवत राहायचे। 4-5 मिनिटे झाली मीडियम गॅसवरती साबुदाणा भाजून। आता मी गॅस बंद करून टाकते आणि कढईतला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेते। आता साबुदाणा थोडासा थंड होऊ देऊ, त्यानंतर मिक्सरमधून बारीक करू। या ठिकाणी मी 2 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे साबुदाण्याच्या निम्मी साखर घ्यायची, पण वजनाने मात्र निम्मी नाही घ्यायची। 250 ग्रॅम साबुदाण्यासाठी 180 ग्रॅम साखर घेतलेली आहे। आता जेवढा तुम्ही साबुदाणा घ्याल त्याच्या निम्मी साखर मोजून घ्यायची। वाटीने, पातेल्याने, ग्लासने वगैरे घेतलं तर एकदम सोपं माप आहे। आता साबुदाणा गार झालेला आहे। आता मी एकदा साबुदाणा बारीक करून घेते, साखर मात्र नंतर बारीक करते। ज्या कढईमध्ये साबुदाण्याचं पीठ आपल्याला पुन्हा डबल थोडंसं भाजून घ्यायचं आहे, त्याच कढईमध्ये मी एक बारीक मैदा चाळायची चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीने बारीक केलेला साबुदाणा चाळून घेते। छान असं पीठ मिळालेलं आहे आपल्याला आता साबुदाण्याचं, आणि एकदम बारीक पीठ नाही होत याचं, जसं आपला 0 रवा वगैरे असतो ना त्याप्रमाणे हे पीठ तयार होते। आता 2 वाटी साबुदाण्याच्या पिठासाठी मी 1 वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। यामुळे लाडूला खूप छान आणि मस्त चव येते। आता तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी टाकायचं नसेल तर अर्धी वाटी घेऊ शकता, किंवा आपलं जे रेग्युलर खोबरं असतं ते किसून घ्या, पण त्यामुळे लाडूचा कलर थोडासा डाऊन येईल। पांढरे शुभ्र लाडू लागत असेल तर असे डेसिकेटेड कोकोनट घ्या, किंवा आपल्या साध्या नॉर्मल खोबऱ्याचं पाठीमागची बॅक साईड काढून तीही घेऊ शकता। हे मिक्सरमधून काढून घेतलं मी, त्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात। थोडंसं फिरवून असं बारीक करून घेतलं। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अजून साखर बारीक करायची आहे, म्हणून मी हे डेसिकेटेड कोकोनट काढून दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवते। 1 वाटी साखर घेतलेली होती तीही बारीक करून घेतली। आता ही मी वाटीमध्ये मोजून दाखवते, म्हणजे पिठी साखर जर घेतली तर ती 1.5 वाटी घेऊ शकता, साखर घेतली तर 1 वाटी घ्यायची। आता लाडूला आणखीन छान आणि मस्त चव येण्यासाठी मी मूठभर काजू घेतले, म्हणजे जवळपास 15 ते 20 काजू आहे हे। आता या ठिकाणी हे काजू आणि डेसिकेटेड कोकोनट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अगदी 10-12 काजू घेतले फक्त तरीही चालेल, किंवा आपण ज्या वाटीने साबुदाणा साखर वगैरे मोजून घेतली त्याच वाटीने वाटीभर घ्या, किंवा अर्धी वाटी घेऊ शकता, म्हणजे तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। आता या काजूची पावडर तयार करून घेते। काजूची सुद्धा थोडीशी जाडसर भरड तयार केली। आता ही सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेते। ज्या वाटीने साबुदाणा आणि साखर मोजली त्याच वाटीने अर्ध्या वाटीला किंचित कमी हे तूप घेतलं, आणि तुपाचं वजन 60 ग्रॅम एवढं आहे। गॅस चालू करून घेतला, मीडियम गॅस ठेवलेला आहे। त्यामध्ये मी आता 2 चमचे तूप घालते पिठात त्या, आणि हे फक्त साबुदाण्याचं पीठ आहे। तुपामध्ये साबुदाण्याचं पीठ मीडियम गॅसवरती जवळपास 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ। 2-3 मिनिटं झाले। पुन्हा डबल जे तूप होतं त्यातलं 1 चमचा तूप घालून घेऊ, आणि चमचा मी मोठा घेतलेला आहे। मीडियम गॅसवरती सुरुवातीला तूप टाकल्यानंतर जवळपास 2-3 मिनिटं, पुन्हा डबल 1 चमचा तूप टाकल्यानंतर 2-3 मिनिटं, म्हणजे जवळपास 5 ते 6 मिनिटं हे साबुदाण्याचं पीठ आपण भाजून घेत आहोत। आता मात्र गॅस एकदम कमी करून घ्यायचा, कारण आता आपल्याला यामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते सुद्धा घालायचं आहे, आणि काजूचं जे पावडर तयार करून घेतलेले तेही घालायचं। पीठ छान असं खमंग भाजल्यानंतर
सुरुवातीला आपण काजूची पावडर आहे ती टाकून देऊ आणि त्यामध्ये लगेच मिक्स करून घेऊ ते, कारण खाली लागू शकते पीठ. पीठ छान असं भाजलेलं आहे, तूप आहे त्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळं एखाद मिनिटं हे यामध्ये मिक्स केलं की नंतर जे डेसिकेटेड कोकोनट आपण ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊ. आणि आता मात्र गॅस कमी केलेला आहे. काजूची पावडर टाकल्यानंतर आणि डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर एकदम कमी गॅसवरती आपल्याला 4-1 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. काजूची पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर एकदम कमी गॅसवरती आपण जवळपास 4 ते 5 मिनिटं हे भाजून घेतलं. आणि हे भाजत असताना 1 चमचा तूप मी पुन्हा टाकलेलं होते यात. आता मी गॅस बंद करून टाकते, कारण जास्त जर भाजल्या गेलं तर जळका वास येईल आणि कलरही चेंज होईल. म्हणून आता गॅस बंद केल्यानंतर गरम कढईमध्येच आपल्याला हे 2-3 मिनिटं असं हलवत राहायचं आहे. म्हणजे याचं टेम्परेचर जे आहे, म्हणजे तापमान जे आहे ते थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. असं सतत हलवत राहायचं, ताटात वगैरे काढायचं नाही, या कढईमध्येच हलवायचं. मी कढई खाली घेते आता किचन वाट्यावर. 3 ते 4 मिनिटांमध्ये बऱ्यापैकी गार होतं. हातात जर धरलं तर हाताला कोमट लागतं, आपण हे हातात धरू शकतो, पण कढई मात्र अजून गरमच असते. अशा वेळेस आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची. जी 1.5 वाटी पिठी साखर होती ती मी यामध्ये घालते आणि चाळणीने चाळून घेते. ती चाळून घेतल्यानंतर 1 चमचा जाडसर साखर उरलेली आहे ती मी आता साखरेच्या डब्यात टाकते. पाव चमचा विलायची पावडर आणि जायफळ पावडर यात टाकली. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही विलायची पावडर, जायफळ पावडर टाकू शकता. हे सर्व छान असं सुरुवातीला स्पॅच्युलाने मिक्स करते आणि नंतर हाताने मिक्स करून घेतलं. आता हे किती हाताने चोळलं तरी याचे लाडू बांधले जाणार नाही, कारण अजून हे थोडंसं चरचरच आहे. आता याला छान असं पेड्यासारखं टेक्स्चर आणायचं आहे आपल्याला. तूप जे उरलेलं होतं 1 चमचा ते मी यामध्ये टाकलं, नंतर तूपही यामध्ये मिक्स करून घेते. अगदी पेड्यासारखं टेक्स्चर आणण्यासाठी जसं आपण रवा लाडू मिक्सरला फिरवून घेतो सर्वात शेवटी, तसंच आपल्याला हे मिक्सरला लावून फिरवायचं आहे. बघा, मस्त असं पेड्यासारखं मऊसूद झालेलं, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. आणि असं वाटतच नाही की साबुदाण्याच्या पिठाचे लाडू अगदी रव्याच्या लाडू सारखे वाटतात आणि चवही खूप छान आणि मस्त लागते. मी सर्व पीठ मिक्सरला लावून फिरवून घेतले, मस्त असं पेड्यासारखं झालेलं आहे. आता मी याचे लाडू बांधून घेते. आता तुमचं जर असं पीठ झालं नाही तर मिक्सरला फिरवत असताना प्रत्येक मिक्सरच्या भांड्यात अगदी पाव चमचा तूप टाकून घ्या. जास्त तूप टाकायचं नाही, फक्त पाव चमचा टाकायचा आणि फिरवून घ्यायचं. खूप पटपट लाडू होतात याचे. साबुदाण्याच्या पिठात आपण डेसिकेटेड कोकोनट आणि काजू घातले, त्यामुळं खूप छान आणि मस्त खमंग चव लागते. साबुदाण्याचं पीठही छान भाजलं, त्यामुळे चवीला मस्त होतात हे लाडू. एक वेळा नक्की ट्राय करा. अगदी ज्यांना उपवास नाही ते सुद्धा आवडीने खातील, इतके छान आणि मस्त होतात. तोंडात टाकताच विरघळतात हे लाडू. आणि तेवढ्या पिठापासून 12 लाडू झालेले आणि एक छोटूसा. मस्त असे हे लाडू एकदा नक्की करा आणि अगदी महिनाभर टिकतात. त्यामुळे तुम्ही करून ठेवले तर नवरात्रीचे 9 दिवस तर टिकतीलच, पण नंतरही राहतील हे लाडू. पण इतके छान आणि मस्त होतात की तेवढ्या दिवस ते राहणारच नाही. अगदी ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे फस्त करतील. त्यामुळे नक्की ट्राय करा. तुमच्या जवळच्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.